पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मिशन संधीची दमदार सुरुवात झाली आहे। महापालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या पुढाकारातून वाकड येथे झालेल्या या कार्यक्रमात उद्योग, कॉर्पोरेट आणि सामाजिक क्षेत्र एकत्र आले। महापौर रवी लांडगे यांनी उद्योग क्षेत्राला आवाहन करत दिव्यांगांसाठी रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास ही काळाची गरज आहे असं स्पष्ट केले। दिव्यांग भवन हे केवळ उपचार केंद्र नसून आत्मनिर्भरतेकडे नेणारं सक्षम व्यासपीठ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले। आयुक्त डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी यांनी मिशन संधीला सामाजिक बांधिलकीची नवी दिशा देणारा उपक्रम म्हटले, तर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी याला संवेदनशील चळवळ असल्याचे नमूद केले। या उपक्रमातून दिव्यांगांसाठी रोजगार, प्रशिक्षण आणि समावेशक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे। उद्योग क्षेत्राच्या सक्रिय सहभागातून दिव्यांग सक्षमीकरणाला नवी गती मिळणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला। दिव्यांग असतात आपल्या समाजात 21 प्रकारचे दिव्यांग आपल्या समाजात आढळतात। त्यांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी किंवा त्यांना याची जाणीव नाही व्हावा की ते त्यांच्यात काहीतरी कमतरता आहे आणि त्यांना पण आनंदाने जगता येऊ शकतं, त्यांना आनंदाने जगायचा हक्क आहे, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण करणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांच्यासाठी रोजगार उभा करणं, यासाठी खरं तर मिशन संधी आरंभ या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। या संधीचा म्हणजे उपयोग करून घेण्यासाठी काय करावं लागतं, काही प्रोसेस वगैरे आहे का जे दिव्यांग बांधव आहेत? आता तुम्ही पाहिलं की भाटिया साहेब होते, त्यांनी जवळजवळ 350 दिव्यांगांना रोजगार दिलेला आहे। असेच हे सर्व उद्योजक त्यासाठीच आलेले आहे की त्या कुठल्या प्रकारच्या दिव्यांगांना त्यांना रोजगारीची संधी उपलब्ध करून देता येईल आणि यासाठी हे सर्वजण आलेले आहेत। आम्ही सर्वांनी त्यांना मनापासून विनंती सुद्धा केली आणि ते स्वतःही खूप संवेदनशील आहेत, त्यांना या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्यामुळे नक्कीच याचा दिव्यांगांसाठी खूप मोठा फायदा होईल। दिव्यांगांना हेच आव्हान करेल की दिव्यांग सुद्धा मनुष्य आहेत, त्यांच्यात कुठलीही कमतरता नाहीये। त्यांच्या आयुष्यात जरी एखादा भाग कमी असला तरी दुसरा भाग ते म्हणतात ना, देव त्यांना अधिक चांगल्या प्रकारे देत असतो। त्यांनी त्यांचं आयुष्य खूप आनंदाने जगावं आणि सर्व समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे सहभागी व्हावं। धन्यवाद। पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशातील एकमेव महापालिका आहे की ज्यांनी दिव्यांगांसाठी असा हा उपक्रम सुरू केला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने हे दिव्यांग भवन बांधून दिव्यांगांच्या सर्व प्रकारचे जे ते जॉब्स कोणते करू शकतात असे 1200 दिव्यांगांचं जॉब ॲनालिसिस केलेलं आहे आणि ह्या सर्व ज्या आजच्या इथे उपस्थित कंपनी आहेत यांनी दिव्यांगांसाठी संधीचा आरंभ करून द्यावा, संधीची सुरुवात करून द्यावी, अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम आहे। अतिशय उत्साहाने हे सर्व कंपन्या इथे सहभागी झालेल्या आहेत आणि आज आम्ही सर्वच महापौर साहेब, स्टँडिंग कमिटी चेअरमन साहेब आहेत, भाऊसाहेब भोईर साहेब, आमचे विरोधी पक्षनेते, ह्या सर्वांनीच या दिव्यांग भवनला पूर्ण ताकद देण्याचं ठरवलेलं आहे आणि ही महापालिका देशातील अशी महापालिका असेल की जी इतर महापालिकांना सुद्धा मदत करून दिव्यांग भवन स्थापन करण्यासाठी, त्यांना पुढाकार घेण्यासाठी सहकार्य। दिव्यांग यांच्याकडे एक अनोखी शक्ती आहे आणि मला सर्व दिव्यांग बांधवांना हे सांगायचे, बंधू भगिनींना, की पिंपरी चिंचवड महापालिका तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। तुम्हाला लागणारे संधी, जॉब्स, तुम्हाला लागणारं ट्रेनिंग, त्या सर्व बाबींसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरुवात केली, एक दिवा लावला, परंतु एका दिव्याने दुसरे दिवे लावत आपण जर इतर सर्व ठिकाणी, इतर महापालिकांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम झाले तर महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ तिथे निर्माण होईल। आयुक्त आणि महापौर हे जे व्यक्त झालेत तेच मला व्यक्त व्हायचं होतं, परंतु न भूतो न भविष्यती म्हणजे असं जो एक ऐतिहासिक असतं घटना ती माझ्या शहराने घडून दाखवलेली आहे। माझं शहर हे आता जगाला आदर्श राहणार आहे याचाच मला अभिमान आहे। त्यामुळं आम्ही महापौरांनी, आयुक्त साहेब निश्चितपणे या सर्व वाटचाल अतिशय सुखकारक करू। पहिला तो मी डॉक्टर भावेश भाटिया आज 4 मे 2026 म्हणजे मला वाटतं दिव्यांग लोकांचे इतिहासात हे सुवर्ण अक्षरनी आजची तारीख लिहिली जाईल। पहिल्यांदा इथे सयाजी हॉटेल पुणेमध्ये दिव्यांग भवन फाउंडेशनचे मार्गदर्शन हेठळ आणि आमचे सगळ्यांचे प्रेरणास्रोत मेंटोर मान्यवर ओमप्रकाशजी देशमुखजीचे मार्गदर्शन हेठळ सर आज देशचे काने कोपऱ्यापासून मोठे मोठे कॉर्पोरेट्स जे इथे पुणेला आलेले आहे, कशासाठी तो फक्त काय संधी आमचे दिव्यांग मित्राला देऊ शकतो त्याच्यासाठी आणि मिशन संधी आरंभ हे जे नाव दिला गेलं आहे सर आजचे हे इव्हेंटसाठी, खऱ्या अर्थामध्ये आमचे 21 कॅटेगरीचे जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी हे खऱ्या अर्थामध्ये एक
टर्निंग पॉईंट आहे, एक खूप मोठा एक अपॉर्च्युनिटी, खूप मोठी तक घेऊन येणार आहे. आणि आज जे हे आपसमध्ये हे जुळाव आहे, आज अर्ध्या दिवसाचा हे जे पूर्ण प्रोग्राम ठेवला गेला आहे, सगळे एक दुसऱ्याला भेटतात आणि वेगळे वेगळे रोजगार, स्वयंरोजगार, एज्युकेशनमध्ये आणि स्टार्टअप्समध्ये आमचे दिव्यांग कसा सहयोग करू शकतात, ते कसा पायावर उभे राहू शकतात, त्याच्यासाठी हे मोठे मनाचे सगळे कॉर्पोरेट जगतचे दिग्गज आज इथे उपस्थित झालेले आहे. एक 10 मिनिट काढायला पण कोणाला वेळ नसतो समाजामध्ये दिव्यांगासाठी, पण आज आठवड्याचा पहिला दिवस आणि एवढे व्यस्त जीवनामधून पण मोठी मोठी कॉर्पोरेट्सचे HR डिपार्टमेंटचे हेड आहे, त्यांचे CEOज आहे, खूप जगावर तो त्यांचे हॉनरसुद्धा, इकडे डायरेक्टरसुद्धा इथे उपस्थित झालेले सारे आहे. सर, दिव्यांगसाठी खऱ्या अर्थामध्ये हे दिव्यांगता हे चॅलेंज नाही, बिकॉज लहान वयापासून ते दिव्यांगताबरोबर लढत लढत आता आम्ही ते कॅपेबल झालो आहे, आम्ही त्याला स्वीकार करून घेतलेला आहे. पण सर्वात मोठा जे दिव्यांगासाठी प्रॉब्लेम आहे ना, ते लेक ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे, जे संधी मिळत नाही, लोक समोर उभा ठेवत नाही. पण आज हे जे इकडे जे कार्यक्रम घेतला गेला आहे, मिशन संधी आरंभचे बॅनर तले, त्याच्यामुळे खूप सारे रोजगार, स्वयंरोजगारचे खूप सारे नवे आयाम इकडे डिझाईन होणार आहे आणि खूप काय करायसाठी असं थाउजंड्स ऑफ काम आहे जे आमचे दिव्यांग मित्र खूप सुंदर पद्धतीने करू शकतात. आणि सगळे जे दिव्यांग मित्रसुद्धा आज पूर्ण भारतामधून इथे आलेले आहे, फक्त महाराष्ट्रचे नाही पण खूप राज्यामधून इकडे दिव्यांग मित्र आलेले आहेत, ते पण खूप एक्साइटेड आहे. हे यामध्ये ग्रामीण आणि अल्पशिक्षित दिव्यांगासाठी कोणती विशेष योजना, सर्वात मोठा फोकस इकडे मला वाटतं त्याच्यावरच दिला गेला आहे की जे कुठे अनफॉर्च्युनेटली शाळात गेले नाही किंवा एक प्रायमरी किंवा 10वी फेल आहे किंवा त्याच्या कमी किंवा शाळातच गेले नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हे जे इकडे हे कार्यक्रम आज राबवला गेला आहे. एवढे सगळे जे लोक आले, तो पॅकेजिंगपासून असे खूप मशिनरी वर्क, लीद मशीनपासून खूप सारे असे काम आहे जे आमचे दृष्टिबाधित आणि दिव्यांग मित्र खूप सुंदर पद्धतीने करू शकतात. आणि इकडे येणारे जे आमचे सगळे कॉर्पोरेट जगतचे मान्यवर आहे, ते पण आमचे जे 1 to 1 सगळे दिव्यांग मित्राला भेटले आणि त्यांचा उत्साह आणि त्यांची इच्छाशक्ती, त्यांच्या डिझायर बघून हे कॉर्पोरेट जगतचे सगळे मान्यवर, सगळे दिग्गज पण खूप आश्चर्यचकित झालेले आहे. त्यांना वाटतच नव्हतं की दिव्यांग पण कुठली कामाची गोष्ट होऊ शकते. आज त्यांना खरंच त्यांच्या मनामध्ये हे जे एक वादळ होते ते क्लिअर झालेले आहे. त्यांना आज खरून ते इथून खूप ऊर्जा घेऊन जाणार आहे. आणि हे ट्रिलियन्स ऑफ ट्रिलियन्सच्या, मी थोडीची गोष्ट नाही करत, लेक्स ऑफ करोड्समध्ये जे आमचे दिव्यांग रजिस्टर्ड आहे, हे ट्रिलियन्स ऑफ ट्रिलियन्सच्या जे मेन पॉवर आज 4 दिवारीत बंद आहे, कुठे सिग्नलवर हात पसरू नये अशी संधी मिळाली की त्यांच्यासाठी पण पुढे जायला खूप नवीन त्यांना अपॉर्च्युनिटी क्लिअर होणार आहे. आणि मान्यवर प्रधानमंत्रीजीच्या जे विजन आहे 2047 परत आपला प्यारा भारतवर्ष विकसित भारतची श्रेणीमध्ये व्हावा, पण असे हे जे कार्यक्रम घेतले जाईल तो आपल्याला 2047 पर्यंत पण वाट बघायची गरज पडणार नाही. मला वाटतं त्याचे 10-12 वर्ष अगोदरच 2035 किंवा 2037 पर्यंतच आपला भारतवर्ष विकसित भारत होऊन जाईल. बिकॉज हे खूप मोठा मेन पॉवर आहे, हे ट्रिलियन्स ऑफ ट्रिलियन्सच्या मेन पॉवर आहे, ज्याला केव्हा उपयोगमध्येच घेतला गेला नाही. ह्याला उपयोगमध्ये घेतला गेला तो अमुक अशी जगावर रेली मोर्चीमध्ये फक्त भीड करायसाठी उपयोगमध्ये घेतला गेला, पण ते पण कुठे कॉर्पोरेट्समध्ये कंदेसून कंदून मिळून काम करू शकतो, ते पण सगळे बरोबर पायाला पाय जोडून काम करू शकतो. ते लोकाला आज खरंच त्याचा अनुभव होत आहे. थँक्यू. चिंचवड महानगरपालिकेने दिव्यांग भवन फाउंडेशन ही कंपनी स्थापन करून दिव्यांगांना विविध प्रकारच्या सेवा पुरवलेल्या आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून जे आपले तरुण दिव्यांग मुलं आहेत, ज्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी आपण हे मिशन आरंभ संधी हा प्रोग्राम आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. आमच्याकडे 1200 पेक्षा जास्त दिव्यांगांची नोंदणी झालेली आहे आणि बऱ्याच कंपन्या, कॉर्पोरेट सेक्टर त्यांना रोजगार द्यायला उत्सुक आहे. पण त्याच्यासाठी त्यांना दोन्ही यांना आपण एकत्र आणणं, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांना, आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कारण जोपर्यंत दिव्यांग व्यक्ती स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभा राहत नाही, तोपर्यंत त्यांचं खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही.
म्हणून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणातला महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना बेसिकली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि मला आनंद सांगायला वाटतो की आपल्याला एक 75 पेक्षा जास्त कंपन्यांनी इथे नोंदणी केलेली आहे आणि त्यांचे प्रतिनिधी देखील ह्या कार्यक्रमामध्ये हजर झालेले आहेत. आज आपण जो मिशन संधी आरंभ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्या वतीने आपण आज जे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केलेलं आहे त्या सेंटर ऑफ एक्सलन्सचा एक पार्ट म्हणून आपण हे मिशन संधी आरंभ आयोजित केलेलं आहे, जेणेकरून आपण विविध ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या HR आणि CEOना बोलवलेलं आहे आणि त्या वतीने आपल्याला दिव्यांगांना जो काही रोजगार उपलब्ध करून देता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आपण जे रोजगार आहे पर्पल इकॉनॉमी आपल्याला करायची आहे, त्याचाच एक पार्ट म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचा माझ्या दिव्यांगांना, माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांगांना नक्कीच लाभ होईल याचा मला विश्वास असतो. धन्यवाद. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने आज संधी आरंभ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग बांधव आपल्या समाजामध्ये आढळून येतात आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी काही उपक्रम सुरू केले आहेत. त्यातला महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे उद्योजकांच्या बरोबर एक संवाद व्हावा, या दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या माध्यमातून दिव्यांग भवन हा दुवा म्हणून काम करत आहे. शहरातले वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले दिव्यांग बांधव, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचं दिव्यांगत्व असतं, परंतु कंपन्यांमध्ये, उद्योगांमध्ये ज्या प्रकारच्या उपलब्धी, ज्या प्रकारच्या एम्प्लॉयमेंट त्यांना हवं आहे त्या प्रकारचं एम्प्लॉयमेंट उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील अग्रगण्य महानगरपालिका आहे की जी या उपेक्षित वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करीत आहे. मला असं वाटतं की आपण या सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगाराच्या संधी द्यायच्याच आहेत, त्याचबरोबर स्वयंरोजगार निर्मितीसाठी ही चालना द्यायची आहे आणि हे संपूर्ण मार्गदर्शन आजच्या या प्रोग्राममधून होणार आहे. कारण ह्या सर्वांमध्ये एक दुर्दम्य इच्छाशक्ती असते, परंतु त्या इच्छाशक्तीला वाट दाखवण्याचं काम हे दिव्यांग भवन फाउंडेशन करीत आहे. मी सर्व बांधवांना, भगिनींना विनंती करेल की आपल्याला जे जे शक्य आहे ते करण्यासाठी पुढे यावं आणि या दिव्यांग बांधवांना घेऊन आपण पुढे जाऊ, तरच आपला देश आणि आपण सर्वजण सक्षम होऊ.